नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव ऐकताच मनात भीती निर्माण होते आणि तो विषय म्हणजे कॅन्सर. पण आजच्या आधुनिक वैद्यकीय युगात कॅन्सर म्हणजे केवळ भीती नाही, तर योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास त्यावर मात करणं शक्य झालेलं आहे. याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर आय.जी. पटेल सर. आपल्या स्टुडिओत आलेले आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर आय.जी. पटेल हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ म्हणून ओळखले जातात. छत्रपती संभाजीनगर इथं इम्युनोथेरपीद्वारा प्रभावी उपचार करणारी एक आधुनिक सुविधांची 2 हॉस्पिटल्स त्यांची आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून देखील अनेक रुग्ण अगदी विश्वासाने उपचारासाठी येतात. चला तर मग आपण डॉक्टरांकडून कॅन्सर विषयी आता आधुनिक उपचार पद्धत कोणती आलेली आहे याविषयीचं मार्गदर्शन घेऊयात. सर, विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न असणार आहे की बघा, आता सध्या कॅन्सरवर अनेक आधुनिक उपचार पद्धती मार्केटमध्ये आलेल्या आहेत, ज्यामध्ये आता इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट म्हणून एक उपचार पद्धत आहे. त्याविषयी मला माहिती जाणून घ्यायची की नेमकं हे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट काय आहे. इंटिग्रेटेड अप्रोच टू कॅन्सर ट्रीटमेंट असा नवीन कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केलेला आहे आमच्या हॉस्पिटलला. या ट्रीटमेंटमध्ये जे आधुनिक उपचार आहेत कॅन्सरचे, म्हणजे की जे रेग्युलर आपण ट्रीटमेंटमध्ये बघतो की किमोथेरपी, रेडिएशन, परत इम्युनोथेरपी, हे जे रेग्युलर आहेत ट्रीटमेंट्स, तर याच्या व्यतिरिक्त याचे जे ॲडवर्स इफेक्ट शरीरावर होतात, तर हे कमी करण्यासाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स त्यासाठी डेव्हलप केलेले आहेत की जेणेकरून जे किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत ते कमी करून त्याचा जो त्रास आहे रुग्णाला होण्याचा किंवा रेडिएशननी जे ॲडवर्स इफेक्ट होतात, की बरेच वेळा काय होतं की ओरल कॅन्सरमध्ये बघतो आपण की जिभेचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर, रेडिएशन घेताना पेशंटला त्रास होतो, त्यांचं जेवण बंद होतं, त्यांना पाणीसुद्धा गिळता येत नाही किंवा मग त्यांना अतिशय थकवा येऊन जातो, शरीरात आग होणे, बर्निंग होणे, स्किन काळे होणे, हे बरेच सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये रेडिएशनमुळे निर्माण होतात आणि ते टेम्पररी असतात. पण आमच्या हॉस्पिटलला आम्ही अशा प्रकारचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्याच्यावरती विकसित केलेली आहे की सगळे रेडिएशनचे जे साईड इफेक्ट आहेत ते कमी करून त्या पेशंटला कसंही पेनलेस ट्रीटमेंट देता येईल याबद्दल आम्ही बघतो. आणि दुसरं आणखी की जे बाकीचे ओल्ड एज पेशंट असतात की 70, 80, 75, या पेशंटमध्ये बरेच वेळा काय होतं की त्यांना किमोथेरपी देता येत नाही किंवा मग त्यांना रेडिएशन देता येत नाही किंवा त्यांना हायर ट्रीटमेंट देता येत नाही. तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट आमच्याकडे डेव्हलप केलेलं आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि बाकी थोडंसं ॲलोपॅथीसुद्धा त्याच्यात वापरता येतं आणि एक लो डोजमध्ये त्यांना ट्रीटमेंट देऊन त्या 80, 85, 90, 95 जे काही एज असेल त्या एजलासुद्धा आपल्याला कॅन्सर ट्रीट करता येतं. बरेच वेळा काय होतं की आता हे म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन नाही देता येत म्हणून त्या पेशंटला उपचाराविना राहावं लागत होतं. पण आत्ता या आधुनिक ट्रीटमेंटमुळे त्या रुग्णांनासुद्धा 90, 95, 80, 80+ जे काही एज असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा हे ट्रीटमेंट आपल्याकडे देता येतं आणि यांना कुठल्याही प्रकारचा ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या शरीरावर होत नाही. जसे की किमोथेरपीमध्ये लास्ट स्टेजला पेशंटमध्ये प्लेटलेट कमी होणं, रक्त कमी होणं, हे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे जे थ्रोम्बोसायटोपेनिया वगैरे किंवा वेट लॉस ऑफ ॲपिटाईट म्हणजे भूक न लागणे वगैरे किंवा बऱ्यापैकी वेट लॉस होतं, एकदमच शरीराचं पूर्ण स्ट्रक्चर बदलून जातं, तर अशा प्रकारचे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत हे इंटिग्रेटेड ट्रीटमेंटमुळे होणार नाहीत याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. आणि ते जे किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहे आणि रेडिएशनचे साईड इफेक्ट आहेत त्याने रुग्णाच्या प्रकृतीवर कुठलाही परिणाम न होता एक रुग्ण व्यवस्थित राहूनसुद्धा कॅन्सरचं ट्रीटमेंट करता येतं या ट्रीटमेंटनी आणि बऱ्याच रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि अजून पण घेत आहेत. आमच्याकडे महाराष्ट्रातून सुद्धा सगळीकडनं पेशंट येत आहेत आणि बाहेरचे सुद्धा पेशंट येत आहेत की जेणेकरून त्यांना बिना त्रासाचं ट्रीटमेंट कसं देता येईल याबद्दल आम्ही प्रत्येक क्षणी विचार करून त्याच्या एजनुसार, त्याच्या वेटनुसार त्यांचे ट्रीटमेंट प्लॅन करून त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देतो.
नक्कीच. म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट बघायला गेला तर किमो हा शब्द त्याच्यामध्ये येतोच, किमोथेरपीचा, आणि त्याच्यामध्ये खूप भयंकर पेन असतं. पण ही जी ट्रीटमेंट आहे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये पेन अजिबात होत नाही, बरोबर? पेन नाही होत किंवा मग जे काही ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते मिनिमाइज करता येतात आपल्याला. बरं. की वेट लॉस आहे किंवा ब्लड कमी होणे, बरेच वेळा ते मी जे सांगितलं की रेडिएशनमुळे जे जेवण वगैरे बंद होऊन जातं किंवा काहीच गिळता येत नाही पेशंटला, तर ते सुद्धा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला या ट्रीटमेंटने कमी करता येतात. वा, नक्कीच. खूप आधुनिक अशी ही उपचार पद्धत आहे. पण डॉक्टर, सध्याच्या घडीला आपल्या प्रेक्षकांना एकच प्रश्न पडला असेल की डॉक्टर आम्हाला कॅन्सर व्हायलाच नको, याच्यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यावर तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली कॅन्सर प्रिव्हेन्शन हे तर आहे, काही प्रमाणात आपण त्याला प्रतिबंध करू शकतो की जे आपल्या हातात आहेत, की जेणेकरून स्मोकिंग, टोबॅको हे जे जनरल कॉज आहे, ड्रिंक्स किंवा अतिप्रमाणात जे फास्ट फूड आहेत, तर हे सुद्धा आपण अवॉइड केले तर नक्कीच ते कॅन्सरपासून आपण दूर राहू शकतो. दुसरं की नियमित व्यायाम आणि आपलं डाएट व्यवस्थित बॅलन्स ठेवून त्यासाठी त्याद्वारे सुद्धा आपण कॅन्सरला प्रिव्हेन्शन करू शकतो. आणि आपले जे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आहेत ते पेस्टिसाइड त्याचं व्यवस्थित धुवून वापरायला पाहिजे किंवा त्याला थोडा वेळ पाण्यात ठेवून नंतर मग त्याला 10 मिनटं तरी त्याला साध्या पाण्यात जरी ठेवलं, त्यात थोडंसं आपण हे टाकलं, खाण्याचा सोडा जो असतो, सोडियम सोडा बायकार्ब, तर ते टाकलं तर त्याचे बरेच प्रमाणात, किंवा कोमट पाण्याने धुलेत फळं धुतले कोमट पाण्याने, आणि भाजीपालासुद्धा कोमट पाण्याने, त्याच्यात सोडा बायकार्ब म्हणजे खाण्याचा सोडा टाकून ते धुतले तर नक्कीच त्याचा फायदा होतो पेस्टिसाइड कमी करण्यासाठी. या गोष्टी आपण प्रिव्हेन्शन म्हणून बऱ्यापैकी यूज करू शकतो जे आपल्या हातात आहे. बाकी तर काही जेनेटिक कॉजेस असतात ते आपण अवॉइड करू शकत नाही. ते पण आत्ता फ्युचर ट्रीटमेंटमध्ये आपण जर आपल्याला कॅन्सर होणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला डायग्नोस करता येतं जेनेटिक म्युटेशननी, की ज्या टेस्ट आमच्या हॉस्पिटलला अवेलेबल आहे. जर तुमच्या जीन्समध्ये तुमच्या आईवडिलांना किंवा आजोबांना कॅन्सर झालेला असेल तर त्यांचे जे जीन्स आहेत ते हे तुमच्या शरीरात आहेत का, किंवा तुमच्या मुलांच्या शरीरात आहेत का, हे सुद्धा आपल्याला आता टेस्ट करता येतं, की जेणेकरून ते जीन्स असतील तुमच्या शरीरामध्ये तर तुम्हाला काय प्रिव्हेन्शन त्याच्यासाठी करता येईल आणि काय ट्रीटमेंट तुमच्यासाठी बॅलन्स करता येईल की जेणेकरून तुम्हाला कॅन्सर होणार नाही. तर अशा प्रकारे आपण प्रिव्हेन्शन टेस्टद्वारे, किंवा तुमच्या शरीरात कुठेही गाठ असेल तर त्याची योग्य ती तपासणी करून घ्यायची, वेळीच त्याला उपचार करायचे, किंवा कुठून ब्लिडिंग होत असेल नाकातून, तोंडातून किंवा मग गर्भाशयातून, तर म्हणजे ॲबनॉर्मल ब्लिडिंग जे होऊ शकतं, तर त्या प्रकारचा जर त्रास असेल तुम्हाला तर त्याची योग्य ती तपासणी वेळेतच करून घेतली तर नक्कीच कॅन्सरला आपण प्रिव्हेंट करू शकतो. नक्कीच डॉक्टर. आणि तुम्ही हे जे आता काही गोष्टी सांगितलात त्या जर होत असतील आपलं कोणाला, तर ते वेळीच उपचार घेणं आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण या आधुनिक उपचार पद्धतीकडे जाऊयात. इंटिग्रेटेड कॅन्सरवरची जी उपचार पद्धत आहे त्यावर, त्या पद्धतीचा तुम्ही उपयोग कसा करता? याचा उपयोग जो आहे तो इंटिग्रेटेडच्या माध्यमातून, म्हणजे की ज्या पेशंटला किमोथेरपीची गरज आहे तर आमचे जे किमोथेरपीचे डॉक्टर आहेत ते त्यांना डोस डिसाईड करून देतात. मग त्याचे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते आम्ही म्हणजे आम्हाला माहिती असतात की यांनी काय काय याच्या शरीरावर ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. तर ते जे ॲडव्हर्स इफेक्ट त्याला होऊ नये म्हणून त्याला सायमल्टेनियसली मेडिकेशन आम्ही देतो, की जेणेकरून त्याच्या शरीरावर ॲडव्हर्स इफेक्ट होणार नाही आणि त्याचे जे डोजेस आहेत ते व्यवस्थित त्याला जातील आणि त्याचा आजार बरा करण्यात त्याला मदत होईल. बरं. आता डॉक्टर, तुमचं नाव घेतलं आयजी पटेल की नेहमी इम्युनोथेरपीचा शब्द आठवतो, ही उपचार पद्धत आठवते की ती तुम्ही विकसित केलेली आहे इम्युनोथेरपी. तर डॉक्टर, ही जी पद्धत आहे ती कशा पद्धतीने तुम्ही वापरता? इम्युनोथेरपीमध्ये कसं असते, हे पण ओरल मेडिकेशन आणि बाकीचे जे आय व्ही मेडिकेशन आणि ॲनल रूट, ह्या ज्या रूट्स आहेत मेडिसिन प्रोव्हाइड करण्याच्या शरीराला, त्या सगळ्या वापरून त्या पेशंटचं इम्युनिटी कुठे आहे आणि त्याचे टेस्ट करून आणि त्या पेशंटला सध्या किती प्रमाणात आपण इम्युनो बूस्टर्स किंवा जे इम्युनोथेरपीचे ड्रग्ज आहेत ते देऊ शकतो,
त्यानुसार त्याचे जे ड्रग्स त्याला मेजरमेंट करून ते देतात आणि त्याला ज्या प्रकारचा कॅन्सर आहे, समजा की लंग कॅन्सर आहे, तर एक प्रकारची ही टार्गेटेड थेरपीच आहे की ज्या ऑर्गनला कॅन्सर आहे त्या ऑर्गनची आपण इम्युनिटी वाढवायची की जेणेकरून ते ऑर्गन त्यांचा स्ट्रॉंग होईल आणि ते कॅन्सरचे जे सेल्स आहेत तर ते जे अनकंट्रोल ग्रोथ होते आहे त्याची किंवा त्याच्यात प्युट्रिफॅक्शन नेक्रोसिस होते आहे ते स्टॉप कसं करता येईल, त्याला लोकल ॲप्लिकेशन किंवा मग ते इंटरनल मेडिसिन्स किंवा बाकी मेडिसिन्स जेणेकरून त्याचा जो रेट आहे इंटिग्रेशनचा गाठ वाढण्याचा तो आपण कसा स्टॉप करता येईल आणि त्याला व्यवस्थित कंट्रोल करून त्याला कसं रिड्यूस करता येईल या प्रकारे इम्युनोथेरपी काम करते. बरं डॉक्टर, हा जो कॅन्सर रोग आहे, आजार आहे, याची जी गाठ असते ती गाठ वाढते, ते वाढण्यामागचं कारण नेमकं काय असतं? कारण की जोपर्यंत आपल्याला मूळ कारण कळत नाही त्याशिवाय आपण त्याच्यावर उपचार योग्य घेऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सर वाढण्यामागची नेमकी कारणं कोणती असतात? एकदा कॅन्सर हा असा आजार आहे की जेव्हा तो निर्माण होतो त्याच्यात एक टेंडन्सी असते त्या सेल्समध्ये की ती ग्रोथ होत जाणार त्याची, म्हणजे अनकंट्रोल्ड असतं ते, शरीर त्याला कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे ती ग्रोथ आहे ती होत जाणार किंवा ते एक ऑर्गनमधून दुसऱ्या ऑर्गनमध्ये जाणार आणि तिसऱ्या ऑर्गनमध्ये, चौथ्या ऑर्गन म्हणजे अशा प्रकारे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज असं ते वाढत जाणार. तर त्या आजकाल त्याच्या पण सुद्धा टेस्ट आलेल्या आहेत की ते जेव्हा आपण त्याचा एक बायोप्सी करून त्याच्या जे टेस्टिंगला पाठवतो तर त्या सेल टाईप कुठलं आहे, त्याला कुठले मेडिसिन सूट करतील हे सुद्धा आपण आता टेस्ट करता येतात की जेणेकरून त्याला एक्झॅक्ट मेडिसिन त्या पेशंटला देता येतील आणि त्याचा जो कॅन्सर आहे तो कंट्रोल करता येईल आणि त्याला ॲडवर्स इफेक्ट होऊ नये त्याच्यासाठी तर आपण डिस्कस केलंच आहे की कुठल्याही नवीन ड्रग किंवा कुठलाही वापरला त्या पेशंटला आणि त्याला ॲडवर्स इफेक्ट नको आहेत होण्यासाठी, तर त्याच्यासाठी काय काय आमच्याकडे मेडिसिन्स आम्ही मेजर करू शकतो त्या पेशंटला. इंडिव्हिज्युअलायझेशन हा कन्सेप्ट आहे की प्रत्येक पेशंटला वेगवेगळे ड्रग्ज लागतात आणि किंवा मग त्याला त्याची इम्युनिटी वेगळी असते, एजनुसार, त्याच्या डिसीजनुसार त्याचे सगळे ड्रग्स कॅल्क्युलेट करून मग त्यानुसार त्याचा डोस दिला जातो की जेणेकरून त्याला काहीही त्रास न होता त्याचा कॅन्सर कंट्रोल पण होईल आणि रिडक्शन पण येईल. बरं, नक्कीच. डॉक्टर, महिलांमध्ये शक्यताना ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे, तर हे जे प्रमाण आहे याच्यावर आता उपचार करण्यासाठी सध्या अनेक आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल? ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर सध्या खूप स्प्रेडअप पण खूप आहे आणि ट्रीटमेंटमध्ये पण खूप ॲडव्हान्स झाल्यात. हो, यात ब्रेस्ट कन्झर्वेशनसुद्धा एक कन्सेप्ट आलेला की पहिले कसं की कंप्लीट मॅस्टेक्टॉमी हाच एक पर्याय होता की तुम्हाला पूर्ण ब्रेस्ट काढून त्याची सर्जरी करावा लागत होती. पण आजकाल आधुनिक उपचारांमध्ये ब्रेस्ट कन्झर्वेशन हा जो कन्सेप्ट आहे त्यात ब्रेस्ट कन्झर्व करूनसुद्धा आपण कॅन्सरची जी गाठ आहे ती रिमूव्ह करून त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन त्यांचं ब्रेस्ट कन्झर्व करू शकतो आणि त्यांना जो त्रास होतो स्त्रियांना की एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतो त्यांच्या बिहेवियरवर किंवा त्यांच्या कॉन्फिडन्सवरती, तो सुद्धा रिगेन करता येतं आणि त्यांचा कॅन्सरसुद्धा बरा करता येतो. सर, तुम्ही आता ब्रेस्ट कॅन्सरविषयी योग्य माहिती सांगितली, तर आता सर लिव्हर कॅन्सरचं देखील सध्या प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं, तर लिव्हर कॅन्सरवर तुम्ही कशा पद्धतीने डायग्नोसिस करता? लिव्हर कॅन्सरमध्ये कसं असतं की जे सिम्पटम्स प्रेझेंट पेशंटला होतात ते बरेच वेळा सोनोग्राफीमध्ये लिव्हर गाठ दिसते किंवा मग शरीर पिवळे होणे, जे काविळीची लक्षणं असतात तशा प्रकारची लक्षणं लिव्हर कॅन्सरमध्ये दिसून येतात. लिव्हर कॅन्सरमध्ये बरेच वेळा रेडिएशन किंवा किमोथेरपी वगैरे बरेच वेळा अवॉइड केली जाते. तर खूप जास्त वाढलेला असेल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला इम्युनोथेरपी आणि इंटिग्रेटेड ट्रीटमेंटचा फायदा होऊ शकतो. आणि त्या पेशंटमध्ये जे डायग्नोस होतं बरेच वेळा ते उशिरा होतं, कारण हे पेनलेस कॅन्सर असतं की याचं कुठल्याही पेन पेशंटला नसतं. जेव्हा हे कॅन्सर डेव्हलप व्हायला लागतं तेव्हा त्याला लॉस ऑफ ॲपिटाईट म्हणजे भूक न लागणे, मळमळ होणे, हे जी काविळीची लक्षणं असतात तीच लक्षणं यामध्ये दिसतात. तर बरेच वेळा काय होतं पेशंट
काविळीचं ट्रीटमेंट घेतात आणि ते काही औषधं वगैरे असं करतात, तर त्यात काविळीला फरक नाही पडत आहे म्हणून डॉक्टर बदलत राहतात, तर ते अतिशय चुकीचं असतं. जेव्हा काविळीची लक्षणं असतात तेव्हा त्यांचं सोनोग्राफी, सिटी स्कॅन वगैरे करणं आवश्यक असतं, की जेणेकरून तुमचं काविळच आहे की बाकी काही आजार आहेत. तर अशा प्रकारे जर कॅन्सर निघालं तर त्याचं वेळीच निदान होऊन त्याचा योग्य तो उपचार आपल्याला करता येतं. आणि बरेच वेळा लिव्हर कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी आणि इंटिग्रेटेड ट्रीटमेंट या दोघांचा फायदा होऊ शकतो, कारण जे कॅन्सरचे जे सिम्पटम्स असतात या पेशंटमध्ये, तो लॉस ऑफ ॲपिटाईट आणि इक्टेरस म्हणजे की अंग पिवळं होणं किंवा डोळे पिवळे होणे, हात पिवळे होणे, म्हणजे शरीरावर पिवळेपणा येणे, अशा प्रकारचे जे सिम्पटम्स असतात ते सुद्धा आपण इम्युनोथेरपीने कमी करू शकतो. आणि जेणेकरून त्याचा जो कॅन्सर आहे तो कशा प्रकारे आपल्याला कंट्रोल करता येईल आणि त्याचं लाईफ स्पॅनसुद्धा वाढवता येईल, अशा प्रकारे लिव्हर कॅन्सरमध्ये आपण दोन्ही ट्रीटमेंट जे आपल्याकडचे आहेत ते देऊन त्याचा कॅन्सर कंट्रोल करू शकतो. आणि जर त्या पेशंटला इम्युन सिस्टीम त्याची असेल काही प्रमाणात वर्किंग, तर नक्कीच त्याला फायदा होतो आणि त्याची गाठ असते जी लिव्हरची ती कमी होऊन त्यांना त्याचा बराच फायदा होऊन तो पेशंट बरा होऊ शकतो. नक्कीच. सर, प्रोस्टेट कॅन्सर विषयी जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा, हे नेमकं कशा पद्धतीचा कॅन्सर असतो आणि याच्यावर आता इम्युनोथेरपीने मात होऊ शकते का? प्रोस्टेट कॅन्सरमध्ये प्रोस्टेट हा ऑर्गन मेल ऑर्गन आहे. हे पुरुषांमध्ये हा प्रकारचा कॅन्सर दिसून येतो. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो लक्षण आहे तो परत लघवी येणे, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन जास्त प्रमाणात असते, की रात्री पेशंटला उठावं लागतं 3 ते 4 वेळा किंवा 5 वेळासुद्धा. तर हे लक्षणं ओल्ड एज पेशंटमध्ये बरेच वेळा दिसून येतं आपल्याला, की प्रोस्टॅटायटिस जे नॉर्मल असतं पण बरेच वेळा तो कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतं. याच्यासाठी जर कोणाला लक्षणं असतील की त्यांचे परत लघवी येते, रात्री बरेच वेळा उठावं लागतं, तर त्यांची एक PSA नावाची तपासणी असते, प्रोस्टेट अँटीजेनची. तर ती तपासणी जर करून घेतली तर त्यात आपल्याला कॅन्सर आहे किंवा नाही हे सुद्धा डिटेक्ट करतं. हे सिम्पल एक ब्लड टेस्ट असतं. बरं. तर त्या ब्लड टेस्टवरनं आपल्याला म्हणजे एक अर्ली डिटेक्शनसाठी त्याची बरीच मदत होते. आणि सिम्पल सोनोग्राफी जरी केली तर ते प्रोस्टेटमध्ये गाठ आहे का किंवा नॉर्मल आहे ते सुद्धा आपल्याला सोनोग्राफीने सुद्धा डिटेक्ट करता येतं. नंतर त्याचे पुढचे ज्या तपासणी असतात ते बायोप्सी वगैरे किंवा बाकी अदर टेस्ट, पेट स्कॅन वगैरे करून मग ते स्प्रेड अप आहे किंवा नाही या प्रकारे आपण डिटेक्ट करून नक्कीच त्याचा फायदा इम्युनोथेरपीने आणि इंटिग्रेटेड ट्रीटमेंटने तर नक्कीच त्याचा भरपूर प्रमाणात त्या रुग्णाला फायदा होऊ शकतो, जेणेकरून त्याचा आजार पूर्णपणे बरा पण होऊ शकतो. कारण बरेच वेळा काय होतं की हे जे प्रोस्टेट कॅन्सर आहे हे पण पेनलेस असतं, बरेच वेळा फक्त लघवीचा त्रास असतो आणि डिटेक्शन हे लेट होतं. तर हे बरेच वेळा स्प्रेडअप झालेले असतात पेशंट, म्हणजे आजार जास्त प्रमाणात स्प्रेडअप झालेला असतो. आणि ओल्ड एजमध्ये बऱ्याच म्हणजे 85 असे सुद्धा बरेच रुग्ण असतात, तर त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन देणं थोडं कठीण असतं. तर या रुग्णांना सुद्धा आपण इम्युनोथेरपी आणि इंटिग्रेटेड ट्रीटमेंट देऊन त्यांचा आजार पूर्णपणे बरा करू शकतो. लय काळजी घेतली, हे असले आहेत नाही डॉक्टर, या सरनं आमची लय काळजी घेतली, हे त्याचे कर्मचारी आहेत त्यानं आमची खूप काळजी घेतली. आम्ही त्याला देव मानतो, डॉक्टर साहेब तुम्हाला देव मानतो, सगळ्याचे आम्ही आभारी आहो बा. आमची पेशंट चांगला झाला, आम्ही तुमच्या नावाची सारी तिकडे वाह करतो, असं आम्हाला एवढं माहीत आहे ना. आम्ही अखिली म्हणतो कोणाला का तुम्ही अथरोग जा न या दवाखान्यात जाऊन पहा. आमच्या गावातले 3 जण मेले 2 महिन्याच्या अंदर. आणल्यावर हिचा लाग आम्हाला डॉक्टर सरनं दिला, म्हणून आम्ही आजपर्यंत टिकलो नाही तर टिकत नव्हतो. एवढा पैसा कुठला, आम्ही गरीब लोक, पण डॉक्टरनं आमची लय काळजी घेतली, तुम्ही पण आमची लय काळजी घेतली, त्या कर्मचाऱ्यांनी पण आमची काळजी घेतली. आम्हाला आनंद झाला. आम्ही तर डॉक्टर लोकायले भैया आपल्या सर्व लोकायले म्हणतो का बा कर्मचाऱ्याले का आमच्यासाठी तुम्ही
सर, तुम्ही साम संजीवनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना तुम्ही विकसित केलेली इम्युनोथेरपी तसंच इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट याविषयीचं योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.